याचं कारण असं, त्यांनी महागाई भत्ता 53चा 58% केला, ठीक आहे, त्यांचं स्वागत आहे, पण फरक कधी देणार लक्षात घ्या. रेट ऑफ इन्क्रीमेंट हा महत्त्वाचा मुद्दा आहे. रेट ऑफ इन्क्रीमेंटमुळं कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. दुसरं, घर भाडं 50%च्या वरती जर महागाई भत्ता झाला तर घर भाडं वाढतं त्या पटीमध्ये, ते कधी देणार. आणि मी तुम्हाला सांगतो, जी महामंडळासमोरची देणी आहेत, वैधानिक देणी, ती 7,000 कोटीची वैधानिक देणी आहेत, ती दिली पाहिजे ना, तर महामंडळ चालेल कसं. सर, दुसरा महत्त्वाचा विषय होतो की शासनाकडनं यापुढे निधी दिला जाणार नाही सांगितलेलं आहे, त्या बाबतीत काही बोलली झाली का? आणि दिशाभूल नाही, त्या बाबतीत काही बोलणं नाही झालेलं आहे. हे बघा, याच्यामध्ये ह्या ज्या परिपत्रकामध्ये 6व्या क्रमांकाच्या मुद्द्यामध्ये म्हटलं आहे शासनाने की एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतन द्यायची त्यांची जबाबदारी आहे, आम्ही त्यांना मदत करणार नाही. याचा अर्थ हे शासन जबाबदारी झटकत आहे आणि हे परिपत्रक त्यांनी मागे घेतलेलं नाही किंवा याबद्दल ते कुठेही काही बोललेले नाही आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो, आंदोलन होणार आणि 29 तारखेला धरणे होणार आणि चक्काजाम पण होणार, लक्षात घ्या. याच्यातून माघार नाही, असाच निर्णय कृती समितीने घेतलेला आहे. 15 तारखेला घंटानाद राज्यभर, 22 तारखेला द्वारसभा आणि अधिवेशनाच्या पिरियडमध्ये 29 जूनला धरणे आंदोलन अर्थात चक्काजाम होणार. आणि कुठल्याही परिस्थितीत ज्या मागण्या केलेल्या आहेत कृती समितीने त्याच्यामध्ये तडजोड केली जाणार नाही. महागाई भत्त्याचा फरक पाहिजे, घरभाड्याचा फरक पाहिजे आणि रेट ऑफ इन्क्रीमेंटसुद्धा दिलं पाहिजे, अशी स्पष्ट आमची मागणी आहे आणि ती मागणी कायम आहे. आणि मला एक म्हणायचं आहे, हे आता जे बोलत होते पोपट, लक्षात घ्या, 6 महिन्याचा संप चालला तरी विलिनीकरण करणार बोले, का करत नाही विलिनीकरण, का बोलत नाही? त्यांनी विलिनीकरणाची मागणी मांडावी, आम्ही त्यांच्यासोबत येऊ. लक्षात घ्या, त्यांनी आता विलिनीकरणाचा मुद्दा सोडून दिला आहे, मग 6 महिन्याचा संप कशासाठी केला लक्षात घ्या. म्हणून यांची दुटप्पी भूमिका आहे. जर यांचं मुख्यमंत्री ऐकतात तर मग मुख्यमंत्र्यांनी 58 कोटी 30 लाख का दिले नाही? एकनाथ शिंदे साहेबांना धन्यवाद देतो, त्यांनी आमचा वेतनवाढ फरकासाठी जो 4 वर्षाचा फरक दिला त्यासाठी 58 कोटी 30 लाख मंजूर केले होते. गेले 7 महिने 406 कोटी शासनाने एस टी महामंडळाला दिलेले नाही. याचा अर्थ या दोघांमधलं भांडण एस टी कामगारांच्या जीवावर बेतलंय आणि त्याच्यामुळं आम्हाला वेतनवाढ फरकाची रक्कम एस टी महामंडळाला मिळालेली नाही आहे. जर हिंमत असेल तर या सरकारने ही वैधानिक देणी ती द्यावीत. कर्मचाऱ्यांच्या सगळ्या मागण्या अगदी वेतनवाढ फरकासह, वेतनवाढ तरी का नाही, शासनाप्रमाणे वेतन का नको, कराची मुदत संपली आहे, हे सगळं नाही केलं तर मग 15, 22 आणि 29 सोमवार भलं मोठं उग्र आंदोलन होईल आणि मग त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील आणि सरकारची राहील.